शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, दीनदलितांचं स्वराज्य उभा केलं. असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि ज्या ज्या महामानवांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आणि जी जी आमची माणसं, आमचा शेतकरी बाप तिकडे सुखामध्ये जगावा म्हणून सीमेवरती मरण पावतायत, अशा सर्व वीर शहीद जवानांना माझा साष्टांग दंडवत. खरं तर आज या सोनखेड नगरीमध्ये नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं हा कर्जमुक्त शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे. या कर्जमुक्त शेतकरी मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व, ज्याच्या नावानं सरकारच्या बुडाला आग लागते आणि जे मनामध्ये आणलं ते करायचं, मग दिल्ली असो वा मुंबई असो डायरेक्ट घुसून ठोकायचं, असं नेतृत्व म्हणजे रविकांत भाऊ तुपकर. या महाराष्ट्राच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजूजी कसबे साहेब, त्याचबरोबर कोर समितीचे सदस्य राजेंद्र आबा मोरे, त्याचबरोबर आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष गजानन भाऊ कावरखे, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नामदेव भाऊ पतंगे, परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भगवानरावजी शिंदे आणि मंचावरील उपस्थित गावातील ज्येष्ठ नागरिक एकनाथरावजी मोरे काका, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायतचे सदस्य पांडुरंगरावजी मोरे आणि या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे बाळासाहेब जाधव सर, युवक जिल्हाध्यक्ष अंगद पाटील मडकीकर, त्याचबरोबर लोहा तालुक्याचे तालुकाध्यक्ष मारुती भुजबळ, प्रशांत पाटील मुघल व तुम्ही सर्व शेतकरी मायबाप मंडळी आणि मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित. खरं तर प्रास्ताविकाचं भाषण मी करायला पाहिजे होतं, पण आयोजका बाळासाहेब जाधव सर असल्यामुळे मला हे भाषण करावं लागलं. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये परिस्थिती जर बघायला गेली तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या शेतकऱ्याचा वाली कोणी उरलेला नाही. जर तुम्ही आम्ही जर अशी झोपेमध्ये सोंग घेऊ लागलो तर मित्रांनो, एका काळ असा येईल की तुमच्या आमच्यासाठी बोलणारा नेता कोणी उभा टाकणार नाही. कारण या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर या महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे लबाड लांडग्याचं राजकारण झालंय आणि या लबाड लांडग्याच्या राजकारणाला ठोकून काढण्यासाठी ही क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर फिरते. महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये आज रविकांत भाऊ तुपकरांचा दौरा होतोय. काल आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये होतो, जिथं पावसामध्ये आमच्या भगवानरावजी शिंदे मामा यांनी त्या जिल्हाध्यक्षांनी कार्यक्रम घेतला. भाऊ आज सुद्धा 7:30 वाजेपर्यंत पाऊस होता, पण एका तासामध्ये या ठिकाणावरचं निवेदन लावण्यास सर्व शेतकरी बांधवांना उपस्थिती दाखवली. कारण खरे तर उपकार यांचे आहेत. कारण या महाराष्ट्रातला जी काही संस्कृती आहे ती एका बाजूला जात असताना हे शेतकरी बांधव छाती ठोकपणे माझ्या भिकाऱ्याच्या पाठीमागे राहतात. ही सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण तुमच्या आमच्या सर्वात सामान्य माणसाच्या पाठिंब्यावर जे नेतृत्व उभं टाकतं ना, तो कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि कोणाची माय वेळी नाही त्याला अडवायची ही ताकद सर्वात सामान्य शेतकऱ्यामध्ये आहे. पण तुम्ही आम्ही मात्र बाजूला बघतो, एकाच बघतो, दुसऱ्या सोबत जातो. पण आता मात्र वेळ आलेली आहे, ऊट शेतकऱ्या जागा हो, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा धागा हो. ही क्रांतिकारी शेतकरी संघटना तुला महाराष्ट्रामध्ये न्याय मिळवून देईल, दुसरं कोणी देणार नाही. कारण या महाराष्ट्राचा, या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ज्या माणसावर आहे तो म्हणजे एक नेता उरलाय, तो म्हणजे रविकांत भाऊ तुपकर. रविकांत भाऊ, तुम्ही
बुलढाण्याची लोकसभा लढवलात. लोक म्हणतात खिशात पैसा लागतोय. मी म्हणतो खिशात पैसा लागत नाही, तुमच्या मनगटात ताकद, तुमच्या दिमागामध्ये विचार लागतात आणि छातीमध्ये हिंमत लागती लोकांच्या समोर मतं मागायची. या माणसानं मतं मागितली, या माणसाला लोकांनी लोकवर्गणी करून दिली आणि तब्बल 2.5 लाख मतं दिली आणि तिरंगी फाईट त्या ठिकाणी झाली. एका शेतकऱ्याच्या पोरानं फाईट निर्माण केली. पण तुम्ही आम्ही मात्र आमच्या भागामध्ये काही विचारत नाही शेतकऱ्याबद्दल. नेता गावात आला की त्याच्या पाठीमागं फिरतो, फोटो काढतो, स्टेटसला ठेवतो, सोशल मीडियावर फिरवतो. अशाने आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही. आता एक मोठं आंदोलन उभं टाकावं लागणार आहे. रविकांत भाऊ तुपकरांच्या माध्यमातून मी सांगतो, भाऊ जेव्हा जेव्हा आता कर्जमाफीचं आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन उभं टाकेल तेव्हा तुमच्या बुलढाणा जिल्ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन या नांदेड जिल्ह्यामध्ये होत राहील. मी शब्द या शेतकऱ्यांच्या वतीने, कारण 3 वर्षाखाली भाऊ 3 वर्षाखाली माझ्यावरती केस झाली. केस काय कशामुळे केली माझ्यावरती? बाळासाहेब जाधव सरांवरती 353. एका शेतकऱ्यानं तहसीलवरती आत्महत्या केली आणि तहसीलवरती आत्महत्या केल्यामुळे आम्ही भगतसिंगाच्या विचारानं चालतो, आम्ही संभाजी महाराजांच्या विचारानं चालतो. त्या तहसीलदाराला समोर तू समोर अशा एकेरी भाषेत शिवा दिल्या. त्या तहसीलदारानं आमच्यावरती राग काढला आणि आमच्यावरती केस दाखल केली. 3 महिने गाव सोडून होतो, पण आणखी कोण्या पक्षाचे पाया पडायला गेलो नाही. ही आमची ताकद आहे. आज आपल्या या सोनखेड परिसराचा आणि सोनखेड सर्कलच्या आजूबाजूच्या गावाचा प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आपल्या या सोनखेड परिसरामध्ये आणि या भागामध्ये डेरला लिफ्टचं प्रकल्प होऊन आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत, पण डेरला लिफ्टचं पाणी कोणीही या ठिकाणी दिलं नाही. ज्या वेळेला अजितदादा अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला हा प्रकल्प उभारला गेला आणि या शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान झालं, आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी उकरल्या गेल्या आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाल आलाय ना, त्या वालामुळं 10-10 गुंठे शेती पडीत आहे. आमचं एकच म्हणणं आहे, ज्या तुम्हाला जर त्या पाईपलाईनला पाणी द्यायचं नसेल ना, तर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून पाईपलाईन गेली त्या शेतकऱ्याला 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्या आणि तुमचे पाईप तुम्ही काढून द्या, असा ठामपणे विश्वास आहे. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आता क्रांतिकारी शेतकरी संघटना ठामपणे उभी आहे. दुसरा काय प्रश्न आहे? आता लोक म्हणतील आपल्याला पाणी पाहिजे हिवाळ्यात आणि कॅलनचा प्रश्न मांडतायत आता. कारण आपल्या इथं आमदार साहेबांना सांगितलं निवडून आल्याच्या नंतर की आता 15 दिवसामध्ये दुरुस्ती होणार आणि कॅलनाला भरपूर पाणी मिळणार. पण मिळालं का? त्यावेळेला उडवाउडीची उत्तर दिले, ट्रान्सफॉर्मर जळाले, बदलू, पाईपलाईन दुरुस्त करू आणि तुम्हाला पाणी देऊ. आमचं एक म्हणणं आहे की कॅलनला पाणी येण्यासाठी आता 5 महिने बाकी आहेत. तुम्हाला जशी तुमची घालायची तशी घाला, पण शेतकऱ्याला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शेतात पाणी आलं पाहिजे आणि तिथून पुढे 4 पाणी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आजपासून पाठपुरवठा करायचा आहे. त्याचबरोबर भेडेगाव नदी मार्फत लिंबोटी धरणाचं जे काही पाणी आहे ते आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. कारण आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पूरग्रस्तचा पावसाळ्यामध्ये पूर होत असताना त्या पूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनीमधनं पाणी जातं आणि जमिनीमधनं पाणी गेल्याच्या नंतर त्यांचं खरीपाचं पीक नुकसान होतं. मग आमचं म्हणणं आहे, तुमच्या नदीच्या पाण्यामुळे आमचं खरीपाचं पीक जात असेल तर मग तुमच्या नदीच्या पाण्यामुळे आमचं रब्बीचं पीक आलं पाहिजे. याच्यासाठी भेडेगाव नदी मार्फत लिंबोटी धरणाचे 4 पाणी सुद्धा मिळाले पाहिजे. या प्रामुख्याने मागण्या आहेत. आणि महत्वाच्या मागण्या म्हणजे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे. आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 8,000 भाव मिळाला पाहिजे. कपाशीला 12,000 भाव मिळाला पाहिजे. मिळेल, पण तुम्ही घरी झोपल्यावरती नाही तर या सरकारच्या बुडाला आग लावल्याशिवाय तुम्हाला आम्हाला हा भाव मिळणार नाही, हे लक्षात घ्या. कारण आजची जी काही सभा होणार होती भाऊ, ही मोठी ऐतिहासिक सभा होणार होती. मी आज तुम्हाला सांगतोय की 35 ते 40 गावचे लोक हे पाऊस पडल्यामुळे येऊ शकले नाही. माझं स्वप्न होतं की हे पूर्ण मैदान भरून टाकायचं, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावली आणि हा शेतकरी मेळावा
आता सुरुवात झालेला आहे। या शेतकऱ्यांची क्रांती या महाराष्ट्रामध्ये उभा टाकलेली आहे। अरे क्रांतिकारी शेतकरी संघटना म्हणजे महाराष्ट्रातली नव्हे, देशातली नव्हे, तर संपूर्ण जगातली अशी संघटना आहे की ज्या दिवशी स्थापना झाली त्याच दिवशी 25 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष निवडले गेले। ही एकमेव संघटना आहे की एका दिवशी एकाच वेळेला आणि एकाच टायमाला 25 जिल्ह्यामध्ये हिचा विस्तार झाला। ही क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे। म्हणून तुम्ही आम्ही आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पाठीमागे राहिलं पाहिजे। तुम्हाला शेतकऱ्यांना शब्द देतो, हजार माझ्यावरती केसेस झाल्या, हजार वेळेस मला जेलमध्ये जावं लागलं तर चालेल, पण तुमच्या प्रश्नाशी कुठेही तडजोड होणार नाही। आणि ज्या दिवशी तडजोड होईल त्या दिवशी लक्ष्मण मोरे हे राजकारण सोडून देईल। भले मला माझं संपूर्ण गमवावं लागलं तर हरकत नाही, पण शेतकऱ्यांची बेईमानी कधीही करणार नाही। या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आदरणीय रविकांत भाऊ तुपकरांनी माझ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या पोरावरती दिली। म्हणून तुमचं आमचं सर्वांचं या परिसराचं भाग्य आहे की तुमच्या आमच्या या परिसरातून महाराष्ट्राच्या लेवलला मला काम करण्याची संधी आदरणीय रविकांत तुपकरांनी दिली। रविकांत भाऊ, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही म्हणत होतात आता लक्ष्मणराव आपल्याला बाहेर निघावं लागेल, पण भाऊ मला एक वेळेस इथलच्या शेतकऱ्यांचा मेळावा घ्यायचा होता आणि आता उद्यापासून पायाला ढेंगरी बांधेल, घरदार सोडेल आणि संघटना वाढीसाठी आणि या शेतकऱ्याच्या न्यायासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढेल। तुम्ही माझी एका वर्षासाठी नियुक्ती केलेला आहात, 10 महिने बाकी आहेत, 10 महिन्यामध्ये 10 असे कांड करून दाखवेल की या कांडाने या सरकारची चांगली जिरली पाहिजे। ही ताकद आता महाराष्ट्रामध्ये उभी करायची आहे आणि जोपर्यंत ही ताकद उभी टाकणार नाही, जोपर्यंत हा लढा उभा टाकणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार नाही। कारण आता तुम्ही आम्ही लाताळीचं जगणं सोडून द्या, तुम्ही आम्ही एक विचार ठेवा की मासाहेब जिजाऊंच्या संस्कारानं पुढे जायचं, भगतसिंगाच्या विचारानं पुढे जायचं, छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्यानं पुढे जायचंय आणि या सरकारला सळोखीत पळो करून सोडायचंय। अरे खासदार असो, आमदार असो, विरोधी पक्ष असो, सत्तेतला पक्ष असो, प्रत्येकाला आपल्या शेतकऱ्याची काळजी नाही, त्यांना काळजी आहे त्यांच्या खुर्चीची। मग त्याच्या खुर्चीचा माज जर जिरवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला आता लढा मजबूत करावा लागेल आणि तो लढा मजबूत केल्याशिवाय आता पर्याय नाही। म्हणून उठ शेतकऱ्या, आता लढायला शिक आणि या सरकारच्या गांडीवरती दाणकं मारायला शिक। जोपर्यंत तुम्ही हे करणार नाहीयेत ना, तोपर्यंत तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही, तुम्हाला तुमचा जे काही शेतीमालाला भाव पाहिजे ते मिळणार नाही। म्हणून आता एकच मागणी आहे की आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे, सरसगट शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे मुक्त झालं पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्यांना, इथलच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अभिमानानं जगण्याचं स्वातंत्र्य या सरकारनं द्यावं, एवढं या ठिकाणावर मी सांगतो। आणि पुढेही मान्यवरांना बोलायचंय, भाऊंचं भाषण तुम्हाला ऐकायचंय, माझं तर रोजचंच भाषण आहे, म्हणून मी माझं भाषण हे आटोपत घेतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय बळीराजा।